नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, वीणा गवाणकर लिखित एक होता कारवर या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जरूर शेअर करा. एक होता कारवर या पुस्तकामध्ये जॉर्ज कार्वर यांनी शिक्षणासाठी वाटेल ते कष्ट घेतले, वाटेल तेवढे कष्ट घेतले, पडेल ते काम केलं, पण शिक्षणाची आस मात्र कायम ठेवली आणि अशा कष्टातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच महाविद्यालयात वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पण दक्षिण अमेरिकेतल्या आपल्या निग्रो बांधवांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. त्याचबरोबर त्यांना अतोनात कष्ट सोसावे लागतात. त्यांचे ते कष्ट कमी करण्यासाठी, त्यांच्या उद्धारासाठी एका क्षणात जॉर्ज कार्वर यांनी आपल्या नोकरीचा त्याग करून ते निघाले अलाबामाला डॉक्टर बुकर टी वॉशिंग्टन यांच्या सहकार्याला. मी येत आहे. 1896 साल उजाडलं होतं. डॉक्टर बुकर टी वॉशिंग्टन आपल्या कार्यालयात हताश होऊन बसले होते. त्यांनी या भागातील आपल्या बांधवांना जमीन कसायला, दुभती जनावरं पोसायला, जोडधंदे सुरू करायला, मुलाबाळांना शाळेत धाडायला उद्युक्त केलं होतं. पण या अलाबामाची जमीनच इतकी निकृष्ट की कसलं पीक म्हणून निघतच नव्हतं. चाऱ्याअभावी दुभत्या जनावरांची जोपासना व पैदास योग्य प्रकारे होत नव्हती. आणि हे असं असताना अर्धपोटी मुलांनी शाळेत यायचं कशाच्या जोरावर? यक्ष प्रश्न होता. या प्रश्नाची उकल करण्यासाठी विनाशाच्या गर्तेकडे वेगाने खेचल्या जाणाऱ्या अलाबामाला वाचवण्यासाठी, भुकेच्या खाईत सापडलेल्या आपल्या दलित बांधवांना वर खेचण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने ही परिस्थिती हाताळू शकणारा एखादा समर्थ मदतनीस डॉक्टर वॉशिंग्टन यांना हवा होता. वेळीच उपाययोजना झाली नाही तर तिथले लोक, तिथलं धान्य, तिथली जमीन इत्यादी सारं नष्टप्राय होणार होतं. यातच भर म्हणून की काय, अवेळी पडलेल्या मुसळधार पावसाने शेतात फुललेल्या कपाशीच्या बोंडांचा लगदा केला होता. संकट कशी झुंडीने चालून आली होती, सारीकडून पाश आवळत आणत होती. डॉक्टर वॉशिंग्टन विचार करत होते. एकाएकी त्यांना आठवलं, त्यांच्या आयोवातील एका भाषणाच्या वेळी त्यांचं अभिनंदन करताना एका श्रोत्याने त्यांना म्हटलं होतं, आणखी एका सुशिक्षित मुक्त मानवाशी हस्तांदोलन करताना मला आनंद होत आहे. आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करत आहोत, एवढं खरं. डॉक्टर वॉशिंग्टन विनयानं उत्तरले, सगळेच तुमच्यासारखे नाहीत. तुमच्या तोडीचा फक्त एकच, जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर. मी हे नाव कसं ऐकलं नाही? तो एक निग्रो तरुण आहे. आयोवा स्टेट कॉलेजमध्ये ॲग्रिकल्चरल अँड बॅक्टेरियल बॉटनीचा तज्ज्ञ म्हणून अध्यापन करतो. त्या श्रोत्याने माहिती पुरवली. एक निग्रो कृषी तज्ज्ञ आयोवा स्टेट कॉलेजात अध्यापक? हो, आणि काय सांगू, तो लाकडाच्या तप्त पोशीवर सुद्धा धान्य रुजवून दाखवतो. आता डॉक्टर वॉशिंग्टन त्या कृषी तज्ज्ञ जॉर्ज बद्दल विचार करत होते. त्यांना मनोमन खात्री वाटत होती की हाच कार्वर काहीतरी उपाय योजू शकेल. पण त्याला इकडे आणावं कसं? तो होता उत्तर अमेरिकेच्या समृद्ध जीवनात वावरणारा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक, मान मरातब मिळवून भरपूर वेतनावर काम करणारा. अशा व्यक्तीला या सदैव अडचणीत असणाऱ्या संस्थेत बोलावणं, मदतीसाठी हाक देणं त्यांना प्रशस्त वाटत नव्हतं. डॉक्टर वॉशिंग्टन पुन्हा पुन्हा विचार करत होते. पण आता या अलाबामाच्या मातीतून केवळ विटांखेरीज काहीही पैदा करू शकत नाही असं दिसल्यावर त्यांनी धाडस करून जॉर्ज कार्वरला पत्र पाठवलं. पत्रात त्यांनी अलाबामाची सारी कहाणी वर्णिली. आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना उभ्या ठाकलेल्या अडचणी विशद केल्या. आपल्या प्रयत्नांना पडत असलेल्या मर्यादा, वाढत्या गरजा या साऱ्यांची कल्पना दिली. शेवटी लिहिलं, मी तुम्हाला पैशाचं, उच्च पदाचं वा कीर्तीचं आमिष दाखवू शकत नाही. पहिल्या 2 गोष्टी तुम्ही उपभोगत आहात. शेवटची तुम्ही कुठेही मिळवू शकाल यात शंका नाही. मी तुम्हाला या गोष्टी सोडायला सांगत आहे, त्यांच्याकडे पाठ फिरवायला विनवत आहे. त्याच्या बदल्यात मी तुमच्यावर काम, अविरत कष्ट आणि शतकानुशतकं दारिद्र्याने गांजलेल्या गुलामीच्या चिखलात रुतलेल्या दलितांना उद्धारून त्यांना सुजाण मानव बनवण्याची कामगिरी सोपवत आहे.
4 दिवसांनी हे पत्र जॉर्जच्या हाती पडलं. त्या पत्रांच्या शिक्क्यावरून त्याने ताडलं की हे फार दुरून अगदी अमेरिकेच्या दक्षिण टोकाकडून आलेलं आहे. त्याने अधीरतेने पत्र उघडून वाचायला सुरुवात केली. एका दमात ते वाचलं. नंतर प्रयोगशाळेतील आपलं काम आवरून तो बाहेर पडला. एम्सच्या वेशीबाहेरच्या आपल्या नेहमीच्या एकांत स्थळी पोहोचला. खिशातून ते पत्र काढून शांतपणे पुन्हा एकदा वाचलं. वाचून झाल्यावर क्षण दोन क्षण विचार केला. खिशातून छोटीशी डायरी काढून तिचं एक कोरं पान अलग केलं. त्या पानावर 3च शब्द खरडले. मी येत आहे. खाली सही. बस इतकंच. तारीख नाही, वार नाही, प्रश्न नाही, शंका नाही. त्यांचं मन कसल्याशा आवेगाने भरून आलं होतं. त्याच वेळी एक अनामिक मनःशांती त्यांना जाणवत होती. तो तसाच पोस्ट ऑफिसात गेला. पोस्टाच्या पाकिटावर डॉक्टर वॉशिंग्टन यांचा पत्ता लिहून ते चिटोरं त्या पाकिटात सरकवलं. पाकिट चिकटवलं आणि पोस्टाच्या पेटीत टाकून दिलं. शांत मनाने जॉर्ज परतला. प्रयोगशाळेत गेला आणि आपल्या नेहमीच्या कामाला जुंपला. MS पदवी मिळाल्यानंतर आयुष्यात कधी नव्हे एवढा आनंद त्याला झाला होता. पण या आनंदाला कुठेतरी बोच होती. निखळ समाधान नव्हतं. तळ दक्षिणेत त्याचे लाखो बांधव भुके कंगाल अवस्थेत होते. ज्ञान प्रकाशात यायला धडपडत होते. जॉर्ज त्यांचाच होता. त्याला त्याचं ज्ञान बांधवांच्या उत्कर्षासाठी वापरायचं होतं. मारिया त्याने घालून दिलेली आण पुरी करायची होती. परमेश्वराने त्याच्यासाठी कामाची आखणी करून ठेवली होती. देवाच्या मार्गदर्शनाखाली ते पुरं करायला हवं होतं. डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या महान कार्याची माहिती त्याला होतीच. त्यांची अनेक भाषणं वृत्तपत्रातून वाचायला मिळाली होती. वांशिक समस्येवर त्यांच्याकडे तोडगा आहे याचं समाधान जॉर्जला वाटत होतं. आता तोही त्यांच्या कार्यात सहभागी व्हायला निघणार होता. पुष्कळ आठवडे त्याने या पत्राबाबतीत मौन पाळलं. पण मनाचा निश्चय केल्याप्रमाणे तो वागत होता. आपल्या अवचित जाण्याने कॉलेजच्या कामात विचका होऊ नये म्हणून त्याने प्रथम जोखमीची कामं पार पाडली. आपल्या पश्चातही प्रयोगशाळेतील संशोधन कार्यात खंड पडू नये, आपल्या वाचून काही अडू नये म्हणून आपल्या मदतनीसांना कामं समजावून दिली. कामांचा आराखडा आखून दिला. सारं काही नीट मार्गी लागलं आहे, आपल्या जाण्याने काही अडणार नाही याची खातरजमा करून जॉर्ज प्राध्यापक विल्सन यांना भेटायला गेला. त्यांच्या समोर डॉक्टर वॉशिंग्टन यांचं पत्र ठेवलं. त्यांनी ते वाचलं. जॉर्जने त्यांना काय उत्तर धाडलं आहे हे प्राध्यापक विल्सन यांनी वाचलं नसतानाही त्या उत्तराची कल्पना ते करू शकले. प्राध्यापक विल्सन गंभीर झाले. जॉर्जने न सांगताच त्याचा निर्णय त्यांच्या ध्यानात आला होता. त्यांच्या गंभीर मुद्रेचा अर्थ लक्षात घेऊन जॉर्ज म्हणाला, मी येतो असं लिहून टाकलं. जॉर्ज हे अटळच होतं. कधी ना कधी घडणारच होतं. विलक्षण उदास सुरात प्राध्यापक विल्सन बोलत होते. ते आज घडतंय इतकंच. आम्ही पूर्णपणे जाणून होतो की तुला फार दिवस आम्ही इथे अडकवून ठेवू शकणार नाही. माझ्या मागे संशोधन व प्रयोगशाळा यांच्या कार्यात खंड पडू नये म्हणून मी सारी व्यवस्था लावून दिली आहे. मदतनीसही तरबेज झाला आहे. मला वाटतं माझ्या जाण्याने फारसं अडणार नाही. ते सारं खरं आहे. मलाही मान्य आहे. पण जॉर्ज, तुझी जागा कोण घेऊ शकेल? नंतर ते दोघे मिळून संस्थेच्या अध्यक्षांकडे गेले. त्यांनीही डॉक्टर वॉशिंग्टन यांचं पत्र वाचलं. सारं काही समजून चुकल्याप्रमाणे ते म्हणाले, उदात्त ध्येयाकडे पाठ फिरवणं म्हणजे करंटेपणा आहे, मूढता आहे. ते तुला मान मरातब सोडायला विनवत आहेत, पण त्याच्या बदल्यात चिरंतन शाश्वत मूल्य जोपासण्याची सुसंधी देत आहेत. आता नाकर्तेपणा नको. त्यांनी जॉर्जचा हात हाती घेतला आणि भरल्या डोळ्यांनी रुद्ध कंठाने म्हणाले, जॉर्ज, तुला आठवत असेल यापूर्वी तुला एका कॉलेजने कृषी विभागात नोकरी देऊ केली होती. त्यावेळी प्राध्यापक विल्सन यांनी काय उत्तर दिलं होतं? आम्हाला जॉर्ज असा हातचा घालवायचा नाही. त्याची जागा घ्यावी असा दुसरा कोणी आमच्या हाताशी नाही. जॉर्ज सारख्या विद्यार्थ्याची किंमत आम्ही जाणून आहोत. हे शब्द कदाचित कौतुकाचे वाटतील, पण जॉर्ज या कौतुकाला पात्र आहे हे निसंशय. पण यावेळी आम्ही तुला अडवून ठेवू शकत नाही. तुझ्या जीवित कार्याची जाणीव आम्हाला आहे. संकुचित विश्वात तुला अडकून जकडून ठेवण्याचं पाप आम्ही करणार नाही. जा, देव तुझा पाठीराखा आहे. शुभस्य शीघ्रम. कॉलेजतर्फे त्याला निरोप देण्यात आला. या निरोप समारंभात प्राध्यापक विल्सनने विद्यार्थ्यांच्या वतीने त्याला एक उत्तम प्रतीचा मायक्रोस्कोप भेट दिला.
उत्तरादाखल बोलताना जॉर्ज गहिवरला. तो म्हणाला, आज मी जो काही आहे तो या कॉलेजमुळे, त्यासाठी आणि या सुंदर अपूर्व भेटीसाठी मी तुमचा सततशः ऋणी आहे. हुशार आणि तल्लख जॉर्जला MS नंतर PhD मिळवणं कठीण नव्हतं. पण डॉक्टर वॉशिंग्टन यांचं पत्र हातात पडताच वैयक्तिक विकासाचा मार्ग सोडून जॉर्ज आपल्या बांधवांची सेवा करायला टस्केगीला निघाला. टस्केगी नॉर्मल अँड इंडस्ट्रियल स्कूल फॉर निग्रोज या संस्थेत डायरेक्टर अँड इन्स्ट्रक्टर इन सायंटिफिक ॲग्रिकल्चरल अँड डेअरी सायन्स या पदावर त्याची नेमणूक झाली होती. पगार होता वार्षिक $1500.